तुम्हाला असं वाटेल की मला वाटतंय जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा रामेश्वरी कृपा केली वरती चढण्याची असा क्षण हा मित्र हो तुमच्या साऱ्यांसाठी आजचा क्षण आहे. रामायण बद्दल म्हटलं पाहिजे की वाल्मिकीने युगानुयुगे ही रामकथा दशदिशात दुमदमत केली आणि वाल्मिकीने दिलेली रामकथा ही तिथं काहीतरी आपण लिहावं गावं असं प्रत्येक प्रतिभावंतांना वाटलं. आणि तुम्हाला सांगतो जवळजवळ 95 हे रामायण संस्कृत भाषेत आहे. तेवढी संस्कृत भाषा आपली 95 रामायण संस्कृत भाषेत, हिंदी भाषेत तर त्याला तोड नाही. आपल्याला माहिती आहे तुलसी रामायणापासून गुरुशरण रामायणापर्यंत आणि भारताच्या आस येथील हिमाचल पर्यंत प्रत्येक भाषेत हे रामायण गेलेलं आहे. मित्र मराठीमध्ये ही संख्या तर कित्येक शेकडोमध्ये आहे. मोरोपंतांनी तर जवळजवळ 108 रामाकाशवाणीवरून प्रकाशित झालं. तारीख होती 1 एप्रिल 1955. आज 71वा वाढदिवस महाराष्ट्रात आणि भारतात प्रथमच साजरा होत आहे तो श्रीदेव रामेश्वराच्या प्रांगणात. मित्र तो ऐतिहासिक क्षण होता. त्या दिवशी सर्व मराठी तना आणि मनातले सगळे शुभग्रह शुभ नक्षत्र सगळ्यांच्या पत्रिका शुभ होत्या. एकाच घरात आलेले होते. सकाळी 7 वाजता हे आम्ही वाचलेले सांगतो की रामायणाचा जन्म झाला. मी 1 वर्षाचा होतो. 53 साली आमचा जन्म होता. परंतु ह्या कथा ह्या वाचल्या ऐकल्या त्या अजूनही आमचं अंग शहारतं. ते एक उत्कृष्ट सण तो उत्कृष्ट क्षण चुकवेल ते मग त्याला असं हे गुणीजन म्हणजे तर पुण्य ग्राम असं कसे म्हणता येईल. आचऱ्यातल्या एका प्रतिभावंत नाव घेत नाही जिल्हा ओळखतो एका युवकानं तो क्षण ओळखला आणि टिपला. त्या युवकाच्या मेंदूच्या झऱ्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि नुसतं नाही हे करण्याकरता ज्यांच्या करंगळ्या मरगळ्या आणि मधलं चाफेकरी तरी पुन्हा येत नाही हे सगळं लागले आणि गोवर्धन उतरला गेलाय त्या सर्वांसाठी. आणि प्रमुख आयोजक इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान आचरे ज्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. कारण महाराष्ट्रात माझं गाव आहे म्हणून सांगत नाही की जिथे जिथे दाखवत तिथे लोक सांगतात जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुर तेथे आपल्या कृतीतून आचरा म्हणून सांगणारं जे गाव आहे त्याचं नाव आहे. हे या गावानं दाखवून दिलेलं आहे. त्याच्या माझ्याकडे रवी आला तर रवीचं मी अभिनंदन केलं आणि याच्या नंतर मी अभिनंदन केलं. आणि त्यानंतर ज्यावेळी हे गीत सादर झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रात पूर्णत्या प्रत्येकाच्या घराघरात तनामनात हे रामकथा पोहोचवण्याचं काम हे गीत रामायणाने केलेलं आहे. म्हणजे गीत रामायण सादर होणं हा एक धर्मग्रंथाचा विषय आहे. महाराष्ट्रात ते व्रत म्हणून केलं जातं, घराघरात केलं जातं आणि देवघरात सुद्धा केलं जातं. परंतु गीत रामायणाच्या ज्या कथा आहेत फार मोठी माणसं आपल्याला येऊन गेली. पु ल देशपांडे येऊन गेले आणि आमचे फार मोठे संगीताचे माणसं येऊन गेली. 2 माणसं येऊ शकली नाही. आपल्याला त्यांची पायधूळ आपल्याला लागली नाही. ते म्हणजे प्रतिमा आणि बाबू. परंतु हे गीत रामायण होण्यासाठी एक महत्वाची व्यक्ती होती आणि त्याच्यामुळे गीत रामायण साकार झालं. त्यांचं नाव होतं सीताकांतला. या 2 माणसांना हे दुर्वा संधी होती आपापल्या क्षेत्रात भयंकर घडत. त्यांना एकत्र आणून गीत रामायण एकत्र करण्याचं काम हे साधी गोष्ट नाही. हे सीताकांत लाड यांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी कधी रवी माझ्याकडे आला त्याच्यावर सांगितलं ते काम एवढं मोठं आहे की महामहोपाध्याय दत्तू वामन पोतदार एकदा म्हणाले होते की शिवरायांनी
काशीची गंगा आणि रामेश्वराचा सागर एकत्र आणून रायगडावरती गंगा सागर केला आणि सीताकांत लाड यांनी गरिमांकडून रसवंतीची गंगा आणि बाबूजींकडून सुरांचा सागर एकत्र आणून आकाशवाणीवरती हा स्वरांचा आणि गीत रामायणचा आपला सागर उभा केला. आम्हाला यांचं काही भाग्य लाभलं नाही त्यांच्याकडून ऐकलेल्या, परंतु आम्ही स्वतःच डॉक्टर सीताकांत लाड यांच्याकडून ऐकलेल्या होत्या आणि रामजन्माची ती कथा आहे ना, चैत्र मास यात शुद्ध नवमी गीत गंध ते गीत ना सुचतच नव्हतं त्यांना. उद्या रामनवमी या दिवशी गीत व्हायला पाहिजे होतं. प्रत्येक शुक्रवारी होत होतं, शनिवारी होतं, पुन्हा रविवारी नाही. एकट्या कुठच्या देशाला आलं नाही की सूर रंग ताल यात मग्न मेदिनी पृथ्वीच होती, डोल तसे तीही डोला, पृथ्वी डोलली राम जन्माला आला. शेष टाके येत आहे समोर शेष आहे, शीश बोलायला पण किती आनंद झाला असेल. असं हे गीत अशा तऱ्हेचं आहे की ज्याच्याबद्दल म्हटलं जातं, जो वरी जग हे तो वरी भाषण, तो वरी नूतन नित्य रामायण, असे गाणं आहे. मित्र, तुमचं आमचं रेकॉर्डमध्ये माझ्या वाचनात आलंय आणि माझं रेकॉर्ड करेक्ट असतं, कोणी असेल तर नाही. 100 वर्ष होणार आहेत आकाशवाणीला आणि 23 जुलै 1927ला मुंबईला पहिला ब्रॉडकास्टिंग केंद्र सुरू झालं, म्हणून 23 जुलै हा आकाशवाणी केंद्राचा वर्धापन दिन मानला जातो. आणि इतक्या वर्षात 100 वर्षात एकच गीतकार, एकच संगीतकार, एकच केंद्राधिकारी असा एकमेव कार्यक्रम अजून 100 वर्षात झालं नाही. त्याचं नाव गीत रामायण. आणि अशा तऱ्हेने हे गीत आज या ठिकाणी तुमची पिढी असेल त्याला सांगता येईल की आज हा क्षण झाला होता, त्याला साक्षीदार मी होतो. मित्र, एवढं प्रास्ताविक करून मी माझ्या गीत मला कसं जमेल कसं, रवी आणखी बाबू आले, गुरुजी तुम्ही यायलाच पाहिजे. मी आलो मित्र, माझं कर्तव्य होतं. आणि हे ऐतिहासिक क्षण आहे. त्या ऐतिहासिक क्षणाला त्याच्या 71व्या वाढदिवसानिमित्त मी प्रणिपात करतो आणि माझं हे प्रास्ताविक संपवतो. पण संपवत ताई बालवाची शेवट आहे, पण संपवत असताना मला संस्थान, मी बोलतोय संस्थान आचरे, संस्थान आचरेच्या वतीनं हे जे 14 गायक आहेत त्यांना मला शुभेच्छा द्यायची आहे की ते सुद्धा मी गरिमांच्या शब्दात देतोय. रघुराजाच्या सदनी जाऊन, तुम्ही 14 रवी 14 आकडा का निवडलाय? रवी सांगू शकतो. रामाचा वनवास 14 वर्षाचा होता, रत्न 14 वर्षाची होती, पण याच्यामध्ये काय मला तर तो सांगू शकत नाही, ते सांगेल कदाचित. 14 आकडा तिथे 14 जणांनी म्हणतो, रघुराजाच्या सदनी जाऊन जा बाळानं. 14 बाळांना सांगतोय, ही बाळच आहे रामेश्वरची बाळं. रघुराजाच्या सदनी जाऊन, जरा जी बाळं गाणं आहेत ना त्यांनी जरा हात वरती करायचे. मला बाकीचं काय नाही, म्हणजे बाकीच्याला समजेल. यांच्या आधी टाळ्या लावला, यांच्या आधी पहिली आम्ही टाळ्या मिळाली. रघुराजाच्या सदनी जाऊन गा बाळानु श्रीरामायण, रसाळ मुळे फळे सेवणी, रसाळ मुळे फळे सेवणी, रसाळ ताज्या स्वरात भिजवली, लय तालांचे पाळा बंधन. तरी गाव सांगतो तुम्हाला, हे सगळं घडतं आहे. बाळानु लय तालांचे पाळा बंधन, गा बाळानु श्रीरामायण, गा बाळानु श्रीरामायण. जय श्रीराम, जय रामेश्वर आणि जय गीत रामायण. पुनश्च एकदा पडद्याला काळी गोपाळांच्या पडली होती, एकदा पडद्याला काळी, पण पुनश्च एकदा आचरे गावात जोरदार ह्या पडद्यासाठी जोरदार टाळी द्यायची आहे. आणि मी माझं प्रास्ताविक जेवढ्या मिनिटाचं सांगितलं होतं तेवढ्या मिनिटांनी संपवतो. ही संधी मला पुनश्च रामेश्वराने दिली, त्याच्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. सुंदर अशी प्रस्तावना दिली.
आचरेगावचे ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय श्री ठाकूर गुरुजी यांनी आपल्यासाठी हा क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा असं म्हणायला हरकत नाही. यानंतर आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी स्पर्धा पुरस्कार सोहळा होणार आहे, या स्पर्धा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. तेव्हा मी ज्यांना या व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे त्यांनी कृपया या ठिकाणी उपस्थित राहावे. श्री मंगेश मेस्त्री, इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानचे विश्वस्त श्री मंगेश मेस्त्री, सन्माननीय श्री संतोष मिराशी, सन्माननीय श्री जयप्रकाश परुळेकर, श्री रुबेज सरदोशी, श्री बंडू कानमिंदे, सन्माननीय श्री कपिल गुरव, या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी उपस्थित राहावे. आपल्या हस्ते या विशेष परिश्रम घेतलेल्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. श्री विजय कदम यांनी केलेला आहे. विजय कदम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानचे विश्वस्त सन्मान्य श्री मंगेश मिस्त्री यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर परेश काळे यांचा उत्कृष्ट अशा त्यांना देवस्थानच्या वतीने मानाची शाल श्रीफळ देण्यात येते. या माणसाने इतका कष्टपूर्वक सगळा प्रवास केला आहे की हा ITI मध्ये हा म्हणतोय कारण तुम्हाला मित्र आहे म्हणून मला क्षमा आहे, फार मोठी व्यक्ती आहे ते. ITI मधून कर्नल फिटर झाले. शाहूनगरी नोकरी स्वीकारली गिरणीमध्ये, पण तिथे फिट बसले नाही. तिथे सोडलं आणि संगीतामध्ये फिट बसले. ते जे गंमत होते त्यावेळी त्यांचे बऱ्याच वेळा मला सांगितलं, मला हातात ते घेत असताना की माननीय धर्माधिकारी त्यांचं नाव केशवराव धर्माधिकारी सांगितलं की हे आग्रा घराण्याचे होते आणि त्यांच्याकडे यांनी गंडा बांधला. ही व्यक्ती फार महाराष्ट्राची मोठी माणसं त्या ठिकाणी जायची आणि त्या ठिकाणी 3 वर्ष आपण शिकला. नंतर आले शिक्षक झाले. शिक्षक त्याचा राजीनामा दिला 2006 मध्ये पुन्हा आणि पैगणला गेले आणि त्या ठिकाणी नाटक कंपनीत दाखल झाले. तिथे संगीत सौभद्र, मत्स्यगंधा ही नाटकं वाजवली. नंतर त्याच्यात काम केलं. बरेच प्रयोग गोव्याला केले. गोव्यात नाटकाचे प्रयोग करणं साधी गोष्ट नाही. ते झाल्याच्या नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिल्हा कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम केले. या माणसांबद्दल मला 2 मिनिटं दिली आहेत. मिनिटं बरीच आहेत, पण आज या माणसाचं जे मोठेपण आहे ते त्याच्या निकालातून समजेल. आणि ज्यावेळी ते बोलतील की मार्गदर्शक शेवट, त्यावेळी माधव गावकर तुम्हाला संपूर्ण कळलेले असतील. माधवरावांसाठी पुन्हा डोळा काढायला पाहिजे आणि 2 मिनिटाचा परिचय काही सेकंद तुम्हाला दिलेली मी संपवत आहे. धन्यवाद. रामेश्वर संस्थानच्या वतीने मी राजेश तुकाराम भरवणेकर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. ज्यांच्या जयंती उत्सवानिमित्त हा संगीत सोहळा होत आहे ते मारुती राया आपल्या दैवताचे म्हणजेच श्री प्रभुरामाचे गुणगीत गायन ऐकणार आहेतच. त्याचप्रमाणे या गायनाचे मूल्यमापन करण्यासाठी संस्थानाने आमंत्रित केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत संगीतज्ञ तसेच या स्पर्धा सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय श्री माधव गावकर सर आपणा सर्वांमध्ये उपस्थित आहेत.
देवस्थानच्या वतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो. या गीत रामायण गायनाला हार्मोनियम साथ श्री श्याम तेंडोलकर, तबला साथ श्री सिद्धेश कुंटे करणार आहेत. तसेच मंजिरी साथ श्री गौरव वझे यांची आहे. या सर्वांचेही देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत. गीत रामायण म्हटले की त्यात एक महत्वाचा धागा असतो, तो म्हणजे प्रत्येक गाण्याच्या अगोदरचे निवेदन. ते करण्यासाठी मंचावर उपस्थित आहेत श्री उदय वेलणकर, इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या वतीने मी त्यांचेही स्वागत करतो. रसिक श्रोते हो, आपले सुद्धा मनापासून अभिनंदन. मन हे रामरंगी रंगले, रामनामात रंगण्यासाठी रसिक श्रोते सुद्धा मनापासून आलेले असावे लागतात. जमलेले आपण सर्व रसिक श्रोते तसेच आहात. अर्थात रामनामात भिजण्यासाठी आतुर झालेली आपली मने. त्यामुळे आपल्या आतुरतेची आणखी परीक्षा न घेता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानाने आयोजित केलेल्या ग दि माडगुळकर रचित व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणातील पहिलं गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत. कुमार तन्मय मेस्त्री, इयत्ता 9वी मध्ये शिकणारा हा विद्यार्थी मौजे मसुरे गावचा. याचे प्राथमिक संगीत शिक्षण श्री सागर राठवड यांच्याकडे सुरू आहे. भजनासाठी श्री अमित मेस्त्री यांचे तो मार्गदर्शन घेतो. गणपती मंदिर मेढा, नागपै सेवांगण गायन स्पर्धा इत्यादी ठिकाणी त्याने गायन केले आहे. शिवाय शालांतर्गत नाट्यगीत गायन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच्या सादर होणाऱ्या गीताचे बोल आहेत, कुशलव रामायण गात, कुशलव रामायण गात. आणि या गीताची रामकथा आपणासमोर विशद करतील श्री उदय वेलणकर सर. सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. कैलासाना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता भृंगराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मदगौडदार. आत्रे गावाचं ग्रामदेव श्रीदेव रामेश्वर, तसंच ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीमधून हे गीत रामायण अवतीर्ण झालं, अस्तित्वात आलं, त्या गजानन दिगंबर माडगुळकर यांच्या स्मृतीला, तसंच ज्यांच्या संगीतानं हे गीत रामायण बहरलं, रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या गीत रामायणानं, ते आपल्या सर्वांचे परिचय असलेले, आपल्या सर्वांचे लाडके संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीला आणि आपल्या सर्व रसिकांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आणि आपल्या सर्वांचं मी मन हे रामरंगी रंगले या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. स्वागत, सुस्वागत. सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या सुरुवात होण्यापूर्वीच एक वेगळी कल्पना आहे असं मला वाटलं, म्हणून मी हे निमंत्रण जेव्हा या आयोजकांनी मला फोन केला तेव्हा मी हे स्वीकारलं. कारण आतापर्यंत फक्त गीत रामायणाचे कार्यक्रम झाले, पण गीत रामायणाच्या कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धा हा एक वेगळा उपक्रम केवळ फक्त या ठिकाणीच पहिला प्रथम होतोय. म्हणून आयोजकांचं प्रथमतः मी खऱ्या अर्थाने मनापासून कौतुक करतो. खूप रामनवमीचा उत्सव आला की गीत रामायणाच्या कार्यक्रमात अक्षरशः प्रेम होईल, पण तरी असलं तरी सुद्धा गीत रामायणांना मात्र गेली 71 वर्ष, मगाशी ठाकूर सरने आपल्या प्रास्ताविकामध्ये बरंचसं माझं काम हलकं केलं, सोपं केलंय, तरीही मी त्याला कुठे थोडासा टच देत मी पुढे जाणार आहे. आणि त्यामुळे हे गीत रामायण आणि गीत रामायण हे अजरामर झालं आणि आतापर्यंत 71 वर्ष आणि याही पुढे 700 वर्ष सुद्धा जशी ज्ञानेश्वरी ही आपली अतिशय समृद्ध असलेला आपला ग्रंथ आज 750 वर्षानंतर सुद्धा त्याचे पारायण होतात. गीत रामायणाची सुद्धा अशीच पारायण पुढीलचे ही 750 वर्ष त्याहीपेक्षा जास्त होतील या निर्मात्र शंका नाही, लक्षात ठेवा. सुरुवात करूया. पहिलं गीत आहे लवकुश रामायण गात. 1 एप्रिल 1955 दिवस होता रामनवमीचा आणि या दिवशी पहिलं गीत रामायणातलं गीत या ठिकाणी सादर होणार होतं. पण त्याआधी अगोदर जवळजवळ 1 वर्ष
सीताकांत लाड हे पुणे आकाशवाणी केंद्राचे सर्व प्रमुख अधिकारी होते. या सीताकांत लाड यांच्या कल्पनेमध्ये, यांच्या डोक्यामध्ये एक अभिनव कल्पना आली आणि त्यांनी गदी माडगूळकरांना असं सांगितलं की आपण 1 वर्ष रामायण किंवा रामचरित्र यावर आपण एक कार्यक्रम करणार, तो सुद्धा संगीताचा कार्यक्रम असेल. ही कल्पना माडगूळकरांनी ताबडतोब उचलून झाली, पण सीताकांत लाडने मात्र माडगूळकरांना एका शब्दामध्ये पकडलं. हा पूर्ण जो कार्यक्रम आहे, हा पूर्ण कार्यक्रमात लागणारी सगळीच्या सगळी गीतं तुम्ही लिहायची. माडगूळकर ते स्वीकारलं. लक्षात ठेवा, कारण या मागचं कारण असं होतं, माडगूळकरांना काही वर्षांपूर्वी एका महाराजाने, एका साधूनं त्यांच्या जिभेवर अंगीर ठेवून सांगितलं होतं की तुझ्या हातून एक महत्वाचं अतिशय मोठं काम होणार आहे, कार्य होणार आहे, आणि ते कार्य हेच होतं याची जाणीव माडगूळकरांना झाली. आणि त्यामुळे माडगूळकरांनी हे काम अतिशय आनंदाने स्वीकारलं. गीत लेखनाचं काम माडगूळकरांनी स्वीकारल्यानंतर आता या गीतांना, माडगूळकरांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांना तेवढाच ताकदीचा संगीतकार असायला हवा. मग संगीतकारांचा शोध सुरू झाला. त्यावेळेला मागे सांगितलं तसं माडगूळकर आणि सुधीर फडके यांची जोडी इतकी लोकप्रिय झाली होती की ताबडतोब संगीतकाराचं नाव पुढे आलं. संगीतकार रामचंद्र फडके उर्फ राम फडके उर्फ सुधीर फडके उर्फ बाबूजी आपल्या सर्वांना परिचयाचं. आणि मग पहिल्या गीताची मगाशी कथा सांगितली तशी पहिलं गीत तयार झालं. पहिलं गीत आदल्या दिवशी 1 एप्रिलला सकाळी 8:45 थोडीशी दुरुस्ती करतो. गीत प्रसारणाचा वेळ होता सकाळी 8:45. 8:45 वाजता हे गीत सादर होणार होतं. हा वर्षभर कार्यक्रम चालणार होता. वर्षाचे आठवडे मोजले. ते वर्षाचे, एका वर्षाचे सामान्यपणे 52 आठवडे येतात, पण त्या वर्षी ते आठवडे आले 56. त्यामुळे असं ठरलं की माडगूळकरांनी 52च्या ऐवजी 56 गीतं लिहायची. कारण 1 महिना अधिक आला होता आणि त्यामुळे ते 4 आठवडे एका महिन्याचे जास्त, मुळे 56 गीतांचा हा कार्यक्रम करायचं ठरलं. आणि मग सुरुवात झाली. गीत आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ब्रॉडकास्टिंग होतं, दुसऱ्या दिवशी प्रसारण होतं, त्याच्या आदल्या दिवशी गीत माडगूळकरांनी फडक्यांकडे दिलं होतं. पण फडके म्हणाले माझ्याकडे गीत आलेलं नाही माडगूळकरचे. मग फडक्यांनी माडगूळकरांना सांगितलं की तुम्ही गीत पुन्हा लिहा. माडगूळकर म्हणाले मी नाही लिहिणार, एकदा मी गीत लिहिले पुन्हा मी गीत लिहिणार. सीताकांत लाडांनी मध्यस्थी केली, कारण बाबूजी आणि गदी माडगूळकर यांचे इगो इतके प्रचंड होते. दोघी एकमेकांशी कडकडून भांडायचे, तेवढेच दोघांची मैत्री सुद्धा तितकी दाट होती. हे इतकंच आहे. म्हणून माडगूळकर आणि बाबूजींनी आश्रमावर केलेली अनेक चित्रपट गीतं, अनेक गीतं आजही आपण गातो, आजही आपण विसरू शकत नाही. तेच या बाबतीत झालं. सीताकांत लाड मध्ये पडले आणि त्याने त्याच आकाशवाणी केंद्राच्या एका खोलीमध्ये या माडगूळकरांना डांबून ठेवलं चक्क आणि सांगितलं गीत पुन्हा जे काळ दिलं होतं तेच गीत पुन्हा लिहायचं. माडगूळकरांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये एकही शब्द कुठे न बोलता पूर्ण जे आदल्या दिवशी गीत तयार केलं होतं तेच गीत 5 मिनिटांनी टक्कर करून बाबूजींच्या हातात ठेवण्यास सांगितलं, लावा त्याला चाल. बाबूजींची चाल तयारच होती. आणि त्या गीताचं प्रसारण बरोबर सकाळी 8:45 सुरू झालं. आणि ते गीत होतं, पहिलं गीत रामायणाचं, स्वय श्री रामप्रभू ऐकते, स्वय श्री रामप्रभू ऐकते, कुशलव रामायण गाते. ऐकूया तेच गीत आपण. श्री
Thank you.
अयोध्या
ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तुझी सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा माया वीराग्रींचर कष्टविधी मजसी फार माया वीराग्रींचर कष्टविधी मजसी फार कैकवार करुणी यज्ञ नाही सांगता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा रक्त मांस फेकतात ते नृशंस वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस नाचतात स्वर्ग सुखे मन थांबता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तुझी सर्वथा मुनि मागे राजकृपा शंकित का हो सिंधुपा मुनि मागे राजकृपा पावसी कायसा शब्द पाळता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा मारीच तो सुबाहु राक्षस ते दीर्घ बाहु मारीच तो सुबाहु राक्षस ते दीर्घ बाहु